उमेदवारांची मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बैठक। वर्षा गायकवाड आणि अमित पटेल यांची उपस्थिती। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात काम केल्याचे दिले पुरावे। अखेर अर्चना पाटील धनंजय सावंत यांची निवडणुकीतून माघार। आज उमेदवारी माघारी घेण्याचा होता शेवटचा दिवस। धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी। विद्रोही गायिका अंजली भारतींच्या वक्तव्यावर भाजप नेत्या नवनीत राणांकडून निषेध व्यक्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमृता फडणवीसांना स्वातंत्र्य दिलंय, राणांचं मत। येत्या 2 महिन्यात सरकारनं बरेच काही बदल होतील। खासदार बजरंग सोनवणे यांचे हे सूचक वक्तव्य। येडेश्वरी साखर कारखान्याच्या ध्वजारोहण समारंभ प्रसंगी बजरंग सोनवणे यांनी दिले हे संकेत। जिल्हा परिषद निवडणूक नाही झाली तर नाही झाली, आमचं बरं चाललंय दुकान। जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात खासदार सोनवणे यांचं हे अजब वक्तव्य। खासदार सोनवणे यांच्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात खासदार सोनवणे यांचं हे अजब वक्तव्य। बीडच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये झटापट। मौज गावाच्या सरपंचांकडून मार्केट कमिटीच्या संचालकाला मारहाण। पंचायत समिती कार्यालयामध्ये माझ्या गावात का येतो असं जाब विचारत केली ही मारहाण। जालन्यातील मॅजिक जालना इन्क्युबेशन सेंटरला पालकमंत्री पंकजा मुंडेंची भेट। मंत्री मुंडेंनी साधला विद्यार्थी आणि तरुण उद्योजकांशी संवाद। किसान सभेच्या लॉंग मार्च शिष्टमंडळासोबत मंत्रालयामध्ये पार पडली बैठक। बैठकीमध्ये किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा। मंत्री गिरीश महाजन शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार। मीरा भाईंदरमधील 4 पदरी फ्लायओव्हर अचानक पुढे जाऊन 2 पदरी होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। मनसे शहर अध्यक्ष राणेंनी नोंदवला फ्लायओव्हरच्या डिझाईनवर आक्षेप। जागेची मर्यादा आणि भविष्यातील नियोजन असल्याचं MMRDAचं स्पष्टीकरण। बातमी कोकणातून समोर येते। कोकणामध्ये युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध आलेल्या आहेत। ZDPच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा युतीनं बिनविरोध जिंकल्यात। 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झालाय। तर 100 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदेच्या शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झालेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, खरं तर ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। कोकणामध्ये आता युतीची कमाल बघायला मिळते। तब्बल 25 जागा बिनविरोध विजयी झालेत। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून राणेंनी ज्या पद्धतीने तळ कोकणामध्ये कमबॅक केलंय त्याचे परिणाम आता या निकालामध्ये पाहायला मिळतात। अजून मतदान व्हायचं आहे, मात्र बिनविरोध जो आहे तो पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात अर्थात तळ कोकणात बघायला मिळतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बिनविरोध उमेदवार जे आहेत ते भाजपचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री नितेश राणे यांची ही जादू असल्याचं तळ कोकणात बोललं जातंय। आपण जर बघितलं असाल तर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये एक संघर्ष निर्माण झाला होता, मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राणेबंधू एकत्र आलेले आहेत आणि आता त्याची किमया जी आहे ती या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळते, त्यासोबत पंचायती समितीच्या निवडणुकीत बघायला मिळते। त्यामुळे अर्थातच 5 तारीखला मतदान आहे, 7 तारीखला मतमोजणी होणार आहे, मात्र त्याआधीच कुठेतरी 25 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत। गौरी, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुन्हा एकदा बघूयात काही वेगवान बातम्या। पुण्याच्या दीप्ती चौधरी हुंडाबळी प्रकरणी दीप्तीचा गर्भपात केलेल्या रुग्णालयाची चौकशी। आरोपींना घेऊन पोलिसांकडून रुग्णालयाचा पंचनामा। मुंबईच्या विक्रोळी टागोर नगरमध्ये दुर्दैवी घटना। अंगावर स्पीकर पडून 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लावण्यात आलेला स्पीकर भंगारवाल्याच्या चुकीमुळे कोसळल्याचा आरोप। मुंबईच्या विक्रोळीमध्ये स्पीकर पडल्यानंतर 4 वर्षाच्या मुलीला रुबी हॉस्पिटलनं उपचार करण्यास नाकारलं आणि उपचारास उशीर झाल्यानं मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आणि हॉस्पिटलला नागरिकांचा घेराव। सीमा भागातील मराठी सन्मान यात्रेला रायगडावरून झाला प्रारंभ। स्वराज्याच्या राजधानीतून घुमला सीमा प्रश्नाचा आवाज।
लढा नाहीतर गुलामीची सवय होईल, ही घोषणा देऊन युवकांना जागृत राहण्याचं केलं आवाहन. पुण्यातील इंजिनियर विवाहितेची घटना ताजी असताना नाशिकमध्ये उच्च शिक्षित विवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न. मारहाण करत विषारी औषध बळजबरीनं पाजून मारण्याचा प्रयत्न. माहेरच्या कुटुंबियांचा आरोप. महिमा मोंटी राजदेव असं पीडित विवाहितेचं नाव. धाराशिवमध्ये मुरुम नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर आंबेडकरी तरुणांनी केली शाईफेक. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यानं मुरुममधील भीमसैनिक आक्रमक. ड्रग्ज प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांकडून चौकशी सुरू. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांना पोलीस अधीक्षकाने दिले चौकशीचे आदेश. पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू असताना आता अहिल्यानगर पोलिसांकडून देखील चौकशी होणार. हक्काच्या पैशांसाठी बळीराजा आक्रमक. अकोल्यामध्ये शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा. शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून वर्ष उलटलं तरी पैसे न मिळाल्यानं आत्मदहनाचा इशारा. ओशिवरा गोळीबार प्रकरणामध्ये कमाल आर खान याला न्यायालयीन कोठडी. ओशिवरा गोळीबार प्रकरणामध्ये कमाल आर खानला झाली होती अटक. बंदुकीतून झालेली गोळी नालंदा सोसायटीच्या 2 फ्लॅटमध्ये शिरल्यानं उडाली होती एकच खळबळ. मुंबईमधील 12 विभागात आजपासून पाणीबाणी. मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमधील 11 विभागांमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. पुणे महापालिकेचा मुळामुठा नदीकाठ सुधारणेचे 90% काम पूर्ण. मात्र नदीकाठ प्रकल्पास पर्यावरण प्रेमींचा विरोध. सिमेंटचे कट्टे म्हणजे भंपक विकास. विश्वंभर चौधरींची टीका. धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातील नरडाणा या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस, तर भाटपुरा या भागात जोरदार गारपीट. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त. रायगडच्या पेणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा बागायतदार, गणपती कारखानदारांना आणि वीट भट्टी मालकांना याचा मोठा फटका.